जीवात या तुझ्याच माग आता काळीज घाय सांगू तुला मी कसा सोडून तू ये आता जरा उडतया तुझ्याच माग आता सांगू तुला मी कसा। राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकीपी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन केल्याबरोबरच तुम्ही बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर स्टार्टला येऊ, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, तर तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट म्हणजेच 5 सेकंदाचा बीट या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून ज्याचा ऑप्शन दिसतोय त्याचे एकदा क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर बघू शकता की याचा प्रॉपर लुक तुम्हाला अशा प्रकारे येऊन येणार। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की जो सेकंड नंबर म्हणजे 5 सेकंदाचा जो इमेज लेअर आहे तो इथं आपल्याला डिलीट करायचा आहे आणि याच जागी खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि 16.9 अशा प्रकारे हा जो रेशो राहणार आहे तो अशा प्रकारे तुम्हाला आडवा त्यामध्ये तुम्ही तयार करून हा इमेज घ्यायचा आहे आणि तुमच्या इमेजचा अशा प्रकारे तयार करून 16.9 या रेशोमध्ये तयार करायचा आहे। केल्यानंतर हा इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे प्रॉपर सेट करून लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे। सेट झाल्यानंतर प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर सेट झालेला आहे। आता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकीपी प्रीसेट ओपन करून हे जे तुम्ही 4 इफेक्ट बघताय तर जर हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्याबरोबरच बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकीपी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सेकंड नंबर म्हणजे 5 सेकंदाची जी हाफ लेअर आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं साईज आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि फक्त 3 लेअरच इथं इफेक्ट आहे तो ठेवायचा आहे। तर 3 लेअर इफेक्ट ठेवल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकीपी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून हा जो थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्याबरोबरच इथं आपल्याला परत एकदा बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि तर सगळ्यात पहिल्यांदा 60.29 या सेकंदाचा बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 13.70ला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकीपी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि शेवटचा म्हणजे चौथा हा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून एकच इमेज आपला इफेक्ट द्यायचा राहिलेला आहे तो आपल्याला इथं अप्लाय करायचे म्हणजे 10.22। तर 10.22ला केल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा 7.29 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला बटरफ्लाय व्हिडिओ दिलेला आहे अशा प्रकारे ॲनिमेशन तो आपल्याला ॲड करून उरलेला भाग डिलीट करायचा आहे आणि तोच व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय। आता हाच व्हिडिओ सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे आणि लास्ट म्हणजेच 13.70लाही पेस्ट करून घ्यायचं आहे आणि उरलेला भाग इथं डिलीट करायचा आहे। हे दोन्ही इफेक्ट फक्त ह्या दोन्ही लेअरलाच अप्लाय करायचं आहे म्हणजे याचा युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर आता हा व्हिडिओ झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्ह जायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला युनिक PNG मी दिलेली आहे ती PNG काय करायची ॲड करून त्याची सगळ्यात पहिल्यांदा तर लेंथ वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इमेज तुम्हाला प्रॉपर दिसून येईल। वरती स्क्रोल करत अशा प्रकारे PNG सेट करायचा आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमधून थोडीशी साईज वाढवून तुम्ही इथं सेट करू शकता आणि बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की इथं जो 3 लेअर इमेज आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे की 2 भागात ही PNG आहे ती कट करायची आहे म्हणजे जी आपला जो PNG आहे तो तोंडावर येतोय
तो आपल्याला काय करायचं आहे, साईडला अशा प्रकारे सेट करायचा आहे. साईड केल्यानंतर बघू शकता याचा प्रॉपर लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.